हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अशक्य गोष्टी त्याला वदतो व्याघात असं म्हटलं जातं. तर वदतो व्याघात म्हणजे जी गोष्ट नाही, कधीच होणं शक्य नाही असं बोलायचं. तर ते वदतो व्याघातचं पुढचं अभंगात या सांगतात. दीप घेऊन या धुंदीती अंधार, भेटे हा विचार अहटीत. दिवा घ्यायचा हातात आणि अंधार कुठं आहे ते हुडकीत जायचं. मिळेल का अंधार, मिळेल काय, नाही मिळणार. विष्णुदास आम्ही न भेव कळ कळ न भ्यो म्हणजे भिणार नाही. खडी काळाला म्हणजे प्रत्यक्ष यमाला सुद्धा आम्ही भिणार नाही. भुलो मृग जळा न घडे, आम्ही भिणार नाही कळी काळाला सुद्धा. आणि मृगजळ जे असे मृगजळ म्हणून एक समजलं जातं. तर अरण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हरणाला, मृग म्हणजे हरणाला पाणी प्यायचं असतं आणि ते हरण पाण्याच्या शोधात पळायला लागतं. तर त्या जमिनीवरने उन्हाच्या ज्या झळा असतात त्या झळा खालवर व्हायला लागलं. त्या हरणाला वाटतंय त्या समुद्राच्या लाटा, पाण्याच्या लाटात आहेत असं. मृगजळ त्या ते फसवा असं मृगजळ म्हणजे फसवा असं ते हे दिसतंय ह्याला, माणसाला, त्या हरणाला. आणि तुकाराम महाराज म्हणते हरणं बोलतील पण आम्ही असल्या फसव्या गोष्टीला आम्ही बोलणार नाही. उधळीता माती रवी कळा मळे, माती उधळली असेल तर रवी कळा म्हणजे सूर्य जो आहे तेव्हा काय तेव्हा मलिन होईल काय, मातीवर उधळली तर. ह्यालाच वदतो व्याघात म्हणायचं. हे कैसे न कळे भाग्यहीना. अरे भाग्यहीन लोकांनो तुम्हाला बिन नशिबाच्या, फुटक्या नशिबाच्या लोकांनो, हे तुम्हाला कसं काय कळत नाही. तुका म्हणे तृणे झाके भूष हुताशन. तृण म्हणजे गवतानं विस्तव पेटलेला आहे, आग पेटलेली आहे, त्याच्यावरती गवत टाकलं मग ते झाकून जाईल काय. गवतानं झाकून टाकूया म्हणायचे विस्तव अग्नीला. हे तव वचन वाहू घ्यायची. हे वाहू घे म्हणजे हे फुकट व्यर्थ वचन आहे. आता हा अभंग आहे. तसाच पुढे अभंग आहे. भावधरीत तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. भाव जर धरला तर त्याला दगड सुद्धा पलीकडे, पाण्यातून पलीकडे नेऊ शकेल जर भाव धरला तर. दुर्जना सज्जन काय करी, दुर्जना सज्जन काय करी. जो मनात भाव धरून दगडाची पूजा करीत त्याला तो दगड सुद्धा तारून नेईल, पण दुर्जनाला सज्जन तारू शकणार नाही. हे वदतो व्याघात म्हणते की एकदम जर दुर्जन असेल तर त्याला सज्जन कसा तारू शकणार. करिता नवे नीट श्वानाचे ते पुच्छ. श्वान म्हणजे कुत्रा, पुच्छ म्हणजे शेपूट. कुत्र्याची शेपूट सरळ करायचा प्रयत्न केला तर ती सरळ होईल काय, नाही. खापरा परीस काय करी. खापर आहे आणि त्याला परीस लावला तर त्याचं काय सोनं होणार आहे का. काय करील त्या साखरेचे आळे, बीज तैसी फळे येती तया. कडू फळाचं, कडू वृंदावनाचं किंवा कडू लिंबाचं झाड आहे, त्याला साखरेचं आळं करून पाणी बिणी पाजलं, साखर घातली सगळी, पण बीज तैशी ते कडू वृंदावनाचं बीज आहे.
किंवा ते लिंबाचे बीज आहे. जर कडू असेल तसं जर दुष्ट जो आहे त्याला, दुर्जन जो आहे त्याला काय वाटेल ते उपचार जरी केले तरी तो सुधारणार नाही. तुका म्हणे मद वज्र, तुका म्हणे वज्र, वज्र म्हणजे इंद्राच्या हातात असणारं एक हत्यार आहे. ते फार कठीण असते, फार कठीण. जर वज्राचा प्रहार केला, वज्र जर मारलं तर वज्राच्या प्रहारानं बळे बळे अनेक वज्रानं प्रहार केला तर अनेक जण मृत्यू पावतात, किंवा वज्रानं प्रहार केला तर कसल्या कशाचाही भुगा होते अगदी. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ, कठीण हा खळ तया होणे. एक वेळ हे वज्र इंद्राचं जे आहे ते भंग पावेल, फुटल ते वज्र, परंतु हा खळ दुर्जन जो आहे तो कधी धगणार नाही, त्याला काही घाम सुद्धा फुटणार नाही. पुढं दुसरा अभंग आहे. संसार संगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाण ते नो. संसारात संसार करून करून परमार्थ होतोय संसारात, असं अहो जाणते लोक हो, ज्ञानी लोक हो, हे शक्य आहे का? ऐसे काय हे होणं शक्य आहे का? संसार करून परमार्थ मिळत नाही. हेडग्याच्या आळा अवघी झिपाडे. हेडग्याच्या म्हणजे जनावरांना आपण हे टाकतो, जनावरांना वैरण टाकतो आणि त्यात शेवटी जे काडसार राहते ते काडसार आपण नेऊन ठेवतो, एखादा काही ढीग घालतो. त्या काडसारामध्ये अवघी चिपाडे झालेले असतात, काही त्यात नसतंही. काय काय तेडी गोडी निवडावी, मग त्यात काय गोड वगैरे काय मिळेल काय, असे काडसारे टाकले जाते. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाची जर बाज असेल, बाजेमध्ये सगळे ढेकूण असतील तर सुखानं तिथं झोप येईल काय? मूर्खत्व वचना हे उपाय. आणि त्याचं सुख मिळतंय असं जर कोणाला वाटलं तर ते मूर्खपणा तो आहे. तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी, सांगितला सेटी विचार द्या. तुकाराम म्हणतोय हे दारू जर प्याला तर ती लंगोटी सुद्धा पिळून टाकतोय, आणि तो विचार त्याला काही जरी सांगितलं तर त्याच्यावर गावी सुद्धा नसतो विचार, तो विचाराला जुमानीत नाही कशाच. आणि त्या गती हंस कावळे नव्हती. कावळा किती वेगाने पळाला तर तो हंस पक्षी आहेत का पळू शकत नाही. राजहंस पक्षी हे हिमालयामध्ये मानस सरोवरामध्ये असतात, आणि एवढ्या उंचीच्या प्रदेशातून ते पळतात, आणि दूध आणि पाणी एका जागी ठेवलं तर ते दूध तेवढे घेतात आणि पाणी बाजूला सोडतात. आणि त्या गती, मग अशा तऱ्हेचे जे हंस पक्षी जे हिमालयापर्यंत असे भराऱ्या मारतात, त्या भराऱ्या मारण्याला कावळ्याला किती जरी प्रयत्न केला तर ते कावळं काय हंसासारखं होणार आहेत का? नाही. सांडा सांडा रे मठारे, येथे गाठी सवे धुळे. अरे तो तुकाराम महाराज म्हणा, अरे हे मठ वगैरे सोडून द्या आणि येथे गाठी सवे धुरे. इथे म्हणून तुम्ही साधूनो तुम्ही आपले मठ सोडा, आणि धुरेचा म्हणजे सर्वात उंच श्रेष्ठ, सर्वात पुढे अशा पांडुरंगाला जवळ करा. धुरेचा जो पांडुरंगा आहे हे मठ वगैरे सोडून द्या म्हणतात. पंढरपूरला बघता 2-4 महिन्यापूर्वी किंवा 5-6 महिन्यापूर्वी ते कराडकरचा मठ आहे, कराडकरचा मठ. त्या मठामध्ये एका साधूनं दुसऱ्या साधूला त्या मठाचं हे मिळावं, हक्क आपल्याला मिळावं म्हणून दुसऱ्या साधूला टाळणार.
5-6 महिन्यापूर्वी आलं. म्हणून तुकाराम महाराजांचे असे मठ करायची गरज काय? हे मठ करून आणि तो प्रपंचच की काय गरज आहे तुम्हाला? साधा साध नाके वीण मोती उभ्या बाजारे फजिती. तो म्हणतोय ही नाक नाही आणि मग त्या ठिकाणी मोती घालेल, म्हणजे हे फजिती, बाजारात फजिती आहे. हुकुमदाज तुका येथे कुणी फुंदो लखा. तुकाराम महाराज म्हणतात मी हुकुम करतोय, इथं अहंकार कोणी करू नका. हुकुमदाज, मी हुकुम तुम्हाला करतो, इथे कुणी फुंदो नका, म्हणजे अभिमान धरू नका. पुढे म्हटलंय मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. मोले घातले गुजर वगैरे मारवाडींच्यात मेलं म्हणजे त्याला पैसे देतात. दिवसभर आज दिवसभर रडायला यायचं त्या मड्याच्या भोवत्याने, मग त्यांना पैसे द्यायचे. मग असे मोल देऊन रडायला माणसं आणतात. कारण ते जास्त जेवढं रडत तेवढं त्यांचं म्हणणं ते आपल्या माणसाचं वरती कल्याण होते, त्याला स्वर्ग मिळतोय. तर असं जे मोलानं जे रडायला जर घातलं तर त्या रडण्याला आसू म्हणजे त्याच्या डोळ्यातनं अश्रू बी येत नाहीत आणि त्याला माया बी असत नाही. तसं तुकाराम म्हणतोय तैसा भक्ती वाद काय रंग भेगडीचा न्याय. तर अशा तऱ्हेने भक्ती वाद काय उपयोग, ज्याच्यात माया बी नाही आणि आसू बी नाही, असा काय उपयोग. बेगडीचा जो रंग आहे की बेगड हे केलं का सोन्याचा चांदीचा आहे ते हे वेगळे रंग असतात, पण बाजारामध्ये बेगडीचं जे हे असतात कागद असतात, त्या कागदाचा रंग, हे कागद बेगडीचे चिकटवले तर त्यांचा काय उपयोग होत नाही. वेठी धरल्या भाव मागे पळा याचा भाव पाव. वेठी धरल्या भाव, कोणाला तरी वेठीला जर धरलं, पूर्वी आमच्या गावातले लोक ते शाहू महाराजांचं राजाराम महाराजांचं हे असलं शिकार असले की इथल्या वेठीला नेऊन धरायची आणि वेठीला धरले की माणसं गप जायची म्हणते पाय पड. पण ते हाके घालता घालता ते आडरात पळून परत यायची. मागे पळा याचा पाव. ती काय ते महाराजांचे शिकार होऊन देत नाही, होऊन देत कुठनं तरी जंगलातनं पळून परत यायची. काजव्याच्या ज्योती तुका म्हणे नलगे वाती. काजू जो किडा असतो काजू, तो प्रकाश देतो, पण तो प्रकाश देतो म्हणून काजू त्याला तो प्रकाश देतो म्हणून त्याला जर आपण वात पेटवायला वात पेटवायला त्याचा जर प्रयत्न केला तर हे वात पेटणार आहे काय? की हे न होणाऱ्या गोष्टी आहेत. पडिलो बाहेरी आपुल्या कर्तव्ये संसाराचा जीवे वीट आला. तुकाराम म्हणतोय मी संसारातून बाहेर पडलो, कर्तव्याची मला जाणीव झाल्यामुळं मी संसारातून बाहेर पडलो आणि मला संसाराचा वीट आलेला आहे. एकामध्ये एक नाही मिळो येत ताक नव नीत निवडिल्या. ताक केलं, दही घुसळलं, ताक केलं आणि लोणी बाहेर आलं. लोणी जर आलं तर ते लोणी आणि ताक पुन्हा एक जागी मिसळा येत नाही. त्यांनी ती अवस्था पाठीमागे पडून जाते. दोन्ही झाली नावे एकाच्या मथने भूससार गुणे वेगळ आली. मथने म्हणजे मंथन केलं, घुसळल्यामुळे 2 नावं झाली, ताक आणि लोणी. तर आणि किंवा भूससार गुणे वेगळ आली. भूस म्हणजे जे कमी प्रतीचं आणि चांगल्या प्रतीचं, हे 2 दोन प्रकार दिसून येतात. तुका म्हणे कोठे वसई मुक्ता फळ शिंपल्याचे स्थळ खंडलिया. तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्यात मोती निर्माण होतात, तो फुटला तर मोती तयार होणार नाही. स्वातीच्या नक्षत्रामध्ये
समुद्रामध्ये शिंपले जे आहेत त्या शिंपले जसे ते रात्रीच्या वेळेला असे हे असतात, उमललेले असतात, दिवसाच्या 12 वाजता किंवा रात्रीचं असं. आणि त्यावेळेला त्यात जर पाण्याचे थेंब पडले तर त्याचे मोती होतात. मोती समुद्रात आखातातच सापडतात. काय काय म्हणजे निसर्गाचा काय नियम आहे बघा, की त्यात ते मोती मिळतात. आणि ते जर ते कापसाच्या पानावर पडलं तर ते निघून जाते. आणि तोच मोती तेच पावसाचे थेंब सापाच्या तोंडात पडले तर विष होते. तर पुढचा हे चक्र फेरी गळी गळा होता गोवियला माळा. चक्र फेरी कालचक्राच्या रहाटगाडग्याच्या माळेत माझा गळा अडकला होता. पण माझे मडके फुटले आणि मी मोकळा झालो. रहाटगाडगं म्हणून एक असते, केव्हा बघितलीस तू भाऊ? नाही वाटतं. तर रहाटगाडगं म्हणून जुन्या काळामध्ये जेव्हा इंजिनं नव्हती, मोटारी नव्हत्या, पाणी उपसायची काही सोय नव्हती, त्यावेळेला विहिरीवरती एक मोठं चक्र असायचं आणि त्या चक्रावरती त्यात एक गाडगी असायची. तर गाडगी ती रहाटगाडगे ते चक्र इकडे बैल लावायचा आणि ते फिरवायला सुरू करायचं. मग ते चक्र ते फिरायचं आणि फिरलं की वरचं ते गाडगं जे असं ते खाली जायचं आणि ते भरायचं. भरलं की असं पुन्हा यायचं आणि ते ज्या ठिकाणी ते हे उलटे व्हायचं तर त्या ठिकाणी तिथं दोन केलेले असं पाण्याचं असं हे करायला आणि त्यातनं पाटातनं पाणी मग बाहेर न्यायचं. तर रहाटगाडगं असं हे आहे. तर रहाटगाडगं हे असं आहे. तर रहाटगाडगं त्या गाडग्यात त्या रहाटाला ती गाडगी जर जोडलेली असली तर त्या गाडग्यासनी त्यातनं रहाटाबरोबर फिरावंच लागतं. परंतु गाडगं जर फुटलं तर तिची सुटकाच झाली हो. तर तुकाराम महाराज म्हणते माझी सुटका झाली, मी त्या हात गाडग्यात मी नाही. गोवियला फुटवण्या गेला कुंभ झालो निष्काम स्वयं. कुंभ म्हणजे गाडगं. ते फुटलं माझं गाडगं आणि आता मी निष्काम झालो. मी काय त्या रहाटगाडग्यात, संसाराच्या रहाटगाडग्यात अडकून राहणार नाही. धरितची नाही थारा वेठी भ्रमण हो करा. गाडग्याला कोण वेठीला धरतो कशासाठी? धरितच नाही धारा वेठी भ्रमण खोकरा. खोकरा म्हणजे फुटलेलं गाडगं. तर गाडगं जर फुटलेलं असलं तर त्याला कोण हे करत आहे? त्याला बाजूला टाकणार. जर फुटकं नसलं तर वापरात घेणार ना. तुका म्हणे कौतुक कोडे आगी जाणे आगी काय जाणे म्हणे. तुकाराम म्हणतात मेलेले म्हणे अग्नीला भीत नाही. त्याला आगीचं कोड कौतुक काय की ते आगीला भीत नाही. तसा तुकाराम महाराज म्हणतो मी हा सगळा प्रपंच टाकून देवाकडे निघालो आहे, मी कशाला आता भीत नाही. आणि पुढं जो म्हटलं आहे काही काही लोक जे आहेत ताके कृपण तो जेवी काय घाली आहाच ते चाली वरणी कळे. जो ताक सुद्धा देत नाही तो जेवायला वाढील काय? तर हे वदतो व्याघात म्हणायचे. तो ताक सुद्धा देत नाही तो जेवाय कसा वाढील? पुढे म्हटलंय तुकाराम महाराजांनी पुढे म्हटलंय साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. ऊसाची साखर करता येते पण साखरेचा ऊस करायचोय नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात मी पुढच्या अवस्थेला गेलोय, मी 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 मोक्षावस्थेला गेलोय, मी साधूच्या अवस्थेला गेलोय, मी आता ऊस होणार नाही, माझी साखर झाली आहे. अशी तो पुढच्या अवस्थेत गेलाय. बीज भाजून केली नाही जन्म मरण आम्हा नाही. ही बीज जर भाजलं आणि पेरलं तर उगवल काय? नाही. तसं मी माझं सगळं देव कर्म जे आहे ते परमेश्वराला अर्पण केलं आहे, भाजून टाकलं आहे. आता मला जन्म मरणाची काही भीती नाही. मी जन्म मरणाचा त्या फेऱ्यातलं चुकलो आहे असं तुकाराम म्हणतात. आता पुढे ते वदतो व्याघातातच हे आहे अशक्य गोष्टी. मुसळाचे धनु नव्हे हो सर्वथा
पाषाण पिळिता रस कैचा. मुसळाचे धनु, मुसळ जे असतं त्या मुसळाचं धनुष्य करता येईल काय? धनुष्य करता येणार नाही. आणि पाषाण पिळिता रस कैचा, दगड आणलेले असे चांगले पिळायला लागलं, त्यातनं काय रस पडणार आहे का? वांझे बाळा जैसे दूध नाही स्तनी. वांझ स्त्री असेल तर तिला मुलासाठी तिच्या स्तनामध्ये दूध असत नाही. गारा त्या आधळणी न शिजती. आणि गारगुट्या आणल्या आणि ते चांगलं स्वयंपाक करायला ठरवलं, सांबारे भात काय बी करायचं ठरलं, तर त्याचा होईल काय? होणार नाही. नवखंड पृथ्वी पिके मृग जळे. नवखंड सगळी पृथ्वी आहे. मगाशी मी जे मृगजळ सांगितलं, म्हणजे जे फसवा असं जे पाण्याचा झरा हा त्या हरणांना वाटतो, त्या मृगजळामुळे पृथ्वी ही पिकेल काय? पाहिजे पिकं येतील काय? पृथ्वी पिके मृगजळे. नवखंड पृथ्वी पिकणार आहे काय? डोंगर भेटे भेटे वडे आसमासी. डोंगर हे डोंगर हा आसमासी, जे डोंगर आकाशाला जाऊन भेटेल काय? आकाशाला काय भेटणार? डोंगराची आणि आकाशाची भेट होईल काय? नाही भेट होणार. असमानासी. नैश्वर देह तैसे तेव्हा नैश्वर देह तैसे तेव्हा होय ब्रह्म. हा देह जो आहे हा नश्वर आहे. नश्वर म्हणजे नाश होणारा असा देह आहे. आणि तो कधी ब्रह्म होईल? हा देह कधी ब्रह्म होईल? तुका म्हणे श्रम करुणी काय. हा ब्रह्म होणार आहे कधी? काय किती श्रम केला तर हा देह नश्वर आहे, नाश पावणार आहे. देह ब्रह्म होणार नाही. तुझे म्हणो आम्हा मग कोणी उणे पुरुषोत्तमा. देवा आम्हाला तुझी प्राप्ती झाली आहे, मग आम्हाला कसलीच कमतरता नाही. तुझे म्हणो आम्हा मग उणे पुरुषोत्तमा. देवा तू आम्हाला तुझा म्हण, म्हणजे तुझे आपला म्हणून तू आमचा जर स्वीकार कर, मग आम्हाला काही कमी पडणार नाही. ऐसा धर्म काय अमृताने मृत्यू होय. अमृत प्यायल्यानंतर मृत्यू होतोय हे आहे असं कुठं घडतंय का? घडत नाही. कल्पवृक्षातळी गाठी बांधलिया जोडी. कल्पवृक्ष म्हणून एक झाड आहे, झाड असतं स्वर्गात असते म्हणून. त्या झाडाखाली बसलं की जे इच्छा करेल ते मिळते. जे आता अमुक जेवायला पाहिजे ते मिळते, अमुक जे आपली काही इच्छा होईल ते मिळते. परंतु एखादा मनुष्य असतोय कल्पवृक्षाच्या खाली बसतोय आणि झोळीला आपल्याला गाठी मारत बसतोय, भीक मागायला पुढे जायला बरं म्हणून. तर असली माणसं असतात. कल्पवृक्षातळी गाठी बांधलिया झोळी. तुका म्हणे परीस सापडल्या उपवास. तुकाराम म्हणतो, महाराज म्हणतात परीस सापडला तरी बी एक माणूस उपाशीच बसतोय. काय आता काय करू का, काय खाऊ? तुझ्याकडे परीस आहे नाही, तुला भ्यायची काही गरज आहे? तुला उपाशी बसायची काय गरज आहे? कामधेनू चे बासरू खाया न मिळे काय करू. कामधेनू म्हणून एक स्वर्गात गाय आहे. ती जी कामना दूध दही देते असं नाही, ती जी कामना करील ते देते. तर त्या कामधेनूचं जे वासरू आहे ते असं म्हणत नाही की आता मला काय खायला मिळत नाही, मी आता काय करू. ती कामधेनूच त्याच्या जवळती असल्यामुळं ते वासरू काय मागेल ते मिळू शकतंय. ऐसे आम्हा मांडी एले. ऐसे आम्हा मांडी एले विठो त्वाका सांडी एले. आता आम्ही कामधेनूचं वासरू आहे असं आम्ही देवा अशा तऱ्हेची कल्पना केलेली आहे. आणि देवा विठो त्वाका सांडी एले. त्वा म्हणजे तू,
का आम्हाला साठ टाकून दिलेस देवा? कामधेनूचं वासरू आहे आणि काय खायला मिळत नाही, असली मग आमची अवस्था काय म्हणून देवा केलीस? बैसोनी कल्पद्रुमातळी. कल्पद्रुमातळी म्हणजे कल्पवृक्ष, द्रुम म्हणजे वृक्ष, कल्प वृक्षाच्या खाली बैसोनी कल्पद्रुमातळी, पोटासाठी तळमळी. आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसायचं आणि अन्न काही खायला नाही म्हणून टाचा घासत बसायचं. तुका म्हणे नारायणा बरे लोकी हे दिसेना. तुकाराम महाराज म्हणतात असे हे जे लोक वागतात ते चांगलं दिसतंय का लोकात? चांगलं दिसत नाही. आता पुढचं हे अस्पृश्यता जी आहे याच्याबद्दल तुकारामाचं काय मत आहे? हे अस्पृश्य जी महागा वगैरे आपण असे म्हणतोय की ज्यांना शिवून घ्यायचं नाही वगैरे, तर त्याच्याबद्दल तुकारामांची काय मत आहे? शुद्धाशुद्ध देवडे कैसे चर्म मास भिन्न नाही. ही देहाचे चामडे आणि मांस सर्वांचे सारखेच आहे. अंगावरचं चमडं आणि अंगातलं मांस, रक्त, हे सगळं सगळ्या माणसांच्यात सारखंच आहे. मग हा शुद्ध, हा अशुद्ध, हा अस्पृश्य, हा अस्पृश्य असं म्हणायची काय गरज आहे? काही अधिक नाही गुणे कवण्या गुणे देवासी. की देवाजवळ कोणाबद्दल श्रेष्ठ व कोणाबद्दल कनिष्ठ असा भेदभाव नसतो. काही अधिक नाही उणे कवण्या गुणे देवासी. देवाजवळ असा काहीही भेदभाव नसतो. माणसंही भेदभाव करतात. उदक भिन्न असे असे काही वहाळ भावी सरिता नाही. की पाणी जे आहे हे पाणी एकच असतं. मग ते पाणी वहाळ म्हणजे ओढा, बावी म्हणजे आपले विहीर, सरिता नदी किंवा नई म्हणजे बारकी नदी, हे सगळ्यातलं सगळं जरी वेगवेगळं असलं, ओढा, विहीर, नदी आणि लहान नदी, तर हे सगळ्यामध्ये जरी भिन्न भिन्न असलं तर त्यातले पाणी एकच असतं. तसं माणसं किती जरी भिन्न दिसत असली तर ती एकच आहेत. सूर्य तेजे निवडी काय, रश्मी सकाळा रसा सकाळा खाय. जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेला पाणी, सगळ्यातलंच पाणी तो खातो. जेव्हा आपल्या शेतामध्ये पाणी पिकाला दिलं तर ते उडून जातं, ते सूर्यच खातो. आणि घाणीमध्ये जर पाणी असलं, उकिरड्यावर घाणीमध्ये जर पाणी असलं तर ते सूर्यकडंच खातो. सूर्य काय भेदाभेद करीत नाही. वर्णा भिन्न दुधा नाही सकळा गायी सारख आहे. गाय तांबडी असती, गाय बाळी असती, गाय काळी असती, परंतु तिचं दूध जे आहे ते दूध हे पांढरंच असतं. तसं हा भिन्न म्हणजे वर्ण म्हणजे ह्या ज्या अस्पृश्य ह्या गोष्टी व्यर्थ आहेत. करिता भिन्न नाही माती, मडक्या गती भिन्न नावे. मातीपासून मडकी केले जातात. कुंभार मडकी करतो, मग त्याला एकाला घागर म्हणतात, एकाला बाचकं म्हणतात, एकाला लोटकं म्हणतात, एकाला बुडुकलं म्हणतात. वेगवेगळी ती नावं असतात. आणि ही सगळी जरी नावं असली तरी माती त्यात एकच आहे मडक्यांच्यामध्ये. वरते एकविध अग्नी नाही म्हणे शुद्धाशुद्ध. अग्नी जो आहे, अग्नी हा एक रूपाने वर्तत असतो. त्याच्यात शुद्ध अशुद्ध असा भाव नसतो. अग्नी सगळीकडे एकच असतो. तुका म्हणे पात्र चाड किंवा विषय अमृत गोड. तुकाराम महाराज म्हणतात आपले जेवणाचे ताट कसले आहे हे पाहू नका, त्यात विष आहे का अमृत आहे हे बघा. तर ते विष अमृत असेल तर त्यात फरक करा.
परंतु माणसा माणसात काय फरक करू नका, कारण सगळी पात्र जी आहेत, ताट जे आहे जेवणाचं, सगळ्यांची सारखीच असतात. आता असाध्य ते साध्य, मागा आपण बघितलं तर करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर भक्तीमध्ये भक्ती मार्गानं जर आपण गेलं तर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात. ते कशा ते सांगितले. म्हणी पडला दाढीसी मकर तोंडी, सुखे हस्तेची काढवेल प्रौढी. म्हणी पडला दाढीसी मकर तोंडी, की मकर म्हणजे मगर सुस्वर. ह्या सुस्वराच्या किंवा मगरीच्या तोंडामध्ये मणी पडला, सोन्याचा मणी पडले समजा. तर मगरीच्या तोंडात पडलेला सोन्याचा मणी हातानं काढता येईल, हातानं एक वेळ काढता येईल. परी मूर्खाचे चित्त बोधवेना, दुधे कुर्मीच्या पाळवेल सेना. हे होऊ शकेल, पण मूर्ख माणसाचं चित्ताला बोध काय करता येणार नाही. त्याला किती उपदेश केला, एक वेळ मगरीच्या तोंडातनं मणी काढून घेता येईल, पण दुष्ट माणसाचा आपल्याला बोध करता येणार नाही. आणि दुधे कुर्मीच्या पाळवेल सेना. एक वेळा कुर्मी म्हणजे कासव, कासवाला काही दूध नसते, त्याचं पिलं जे आहे ते कासवीनं बघितलं, तिच्या दर्शनानेच पिलाचं पोट भरतं, अशी हे आहे कल्पना आहे. दुधे कुर्मीच्या कासविनीच्या दुधानं सगळं सैन्य पाळता येईल, परंतु मूर्ख माणसाचं चित्ताला आपल्याला बोध करता येणार नाही. सकळ पृथ्वी हिंडता कदाचित, ससी शिंगाची प्राप्त होय तेथे. सगळी आपण पृथ्वी भर सगळीकडे फिरलो, पृथ्वी हिंडता कदाचित, सगळी पृथ्वी आपण हिंडलो, तर कदाचित सशाचं शिंग सापडेल. सशाला शिंग असते काय? नाही, परंतु कदाचित फिरलो सगळीकडे तर सापडेल सुद्धा. अति प्रयत्ने गाळिता वाळवेथे, दिव्य तेलाची प्राप्त होय तेथे. किंवा वाळू आणायची, वड्यातली नदीतली कुठली वाळू आणायची, आता ते आपण बांधकामाला आणते, आणि वाळू चांगली गाळायची गाड्यात घालून वगैरे, त्याचं काय तेल निघणार आहे काय? अति प्रयत्ने गाळिता वाळवेथे, दिव्य तेलाची प्राप्त होय तेथे. पण तुकाराम महाराज म्हणतात, त्या वाळूतनं सुद्धा तेल मिळत, पृथ्वीत कुठं तर हिंडलं तर सशाचं शिंग सुद्धा मिळत. अति क्रोधे खवळला फणी पाही, धरू येतो मस्तकी पुष्पप्राई. अत्यंत खवळलेला असा नाग जो असतोय, साप, फणी पाही, फणी म्हणजे नाग, तर तो नाग सुद्धा पुष्पाप्रमाणे म्हणजे फुलाप्रमाणे आपल्या मस्तकावरच्या असा तो साप खेळवता येईल. पहा ब्रह्मानंदेची एके हेळा, महापातकी तो तुका मुक्त झाला. तर तुकाराम महाराज म्हणतात की बघा, तुकाराम महाराजला मूर्ख महापापी माणसात परिवर्तन घडवून आणणे भक्ती मार्गाने होणाऱ्या ब्रह्मानंदाने शक्य आहे. असं इतकं सगळं होणार नाही. असं जर असलं, भक्ती मार्गाने हे होऊ शकते की ह्या गोष्टी होऊ शकतात. आता अष्टमहासिद्धी म्हटलंय. अष्टमहासिद्धी, तर जर साधू तपश्चर्या तप कराय बसले तर काही काळानंतर त्यांना सिद्धी प्राप्त होत्या.
त्या सिद्धी 8 प्रकारच्या आहेत. 8 प्रकारच्या आहेत. त्या पूर्वीचे ऋषी दूरवर एकांतात जाऊन राहिले ते अज्ञानी होते काय, त्यांना महासिद्धी प्राप्त झाल्या होत्या. या महासिद्धी कोणत्या? अनिमा. अनिमा म्हणजे शरीर सूक्ष्म न होणे, त्यात लिहिलेलंच आहे. अनिमा म्हणजे शरीर सूक्ष्म होणे. गरिमा म्हणजे शरीर हलके करणे. आकाशातनं ती साधू तरुण सुद्धा जाऊ शकत होती. गरिमा. महिमा म्हणजे शरीर मोठं व्हायचं, मोठे हे साधू असे मोठे सुद्धा होत होते. प्राप्ती म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत, उदाहरणार्थ हाताची देवता इंद्र, त्याच्याशी प्रत्येक संबंध येणे. प्राप्ती जे काय कुठल्याही गोष्टीची प्राप्त होते. प्राकाश्य म्हणजे ऐतिहासिक आणि पारलौकिक स्थानी भोगदर्शनाचे समर्थन, दर्शनाचे सामर्थ्य मिळणे. ईशिता म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी मायेची प्रेरणा आणि वशिता आसक्त नसणे. आणि प्राकाम्य म्हणजे इच्छिलेले सुख अमर्यादपणे प्राप्त होणे. ह्या अष्टमहासिद्धी त्या ऋषीमुनींना प्राप्त झाल्या होत्या. पण त्यांनी शुद्ध सामान्य लोकांप्रमाणे चाकोरीबद्ध वागणे सोडून असामान्य अशी जीवन पद्धतीचे आचरण केले. त्यांनी वृक्षाची पाने कंदमुळे खाऊन वनात वास्तव्य केले होते. त्या मुनींनी परमेश्वराकडे अढळ दृष्टी ठेवून स्वस्थपणे अबोल होऊन ध्यानस्थ मौन रूप घेऊन तपाचरण केले होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला सुद्धा त्या ऋषीमुनीप्रमाणेच तपाचरण घडावे व लोकसंपर्काची उगीच कटकट माझ्याकडे नको. मात्र हे घडण्यासाठी माझ्या चित्ताला देवा तू तसा आकार दे. ह्या अष्टमहासिद्धी ज्या अशा साधुसंतांनी मिळवलेल्या होत्या, मला काय त्या व्हायची काही गरज नाही, परंतु मला ह्या अशा तऱ्हेचं साधुसंतांचं तप करायचं मला दे. आणि हे तुकारामाला प्राप्त झालेलं होतं. की हे जे तुकारामाचं हे होतं, तुकारामाच्या गावात एक माणूस होता कोंडाजी नावाचा, आणि तो कोंडाजी तीर्थयात्रेला निघालेला होता. आणि तो तुकारामाकडे काहीतरी पैसे मागायला आला. मग तुकारामानं त्याला एक होन दिलं. होन म्हणजे सोन्याचं नाणं. सोन्याचं नाणं दिलं आणि त्याला सांगितलं की हे होन मोडायचं आणि खर्च करायचा, आणि शेवटी त्यातला एक पैसा तर शिल्लक ठेवायचा. सगळं हे केल्यानंतर आणि एक पैसा शिल्लक ठेवायचा, आणि एक पैसा शिल्लक ठेवून ते खर्च केलं, पुन्हा त्या एक पैशाचं पुन्हा होन व्हायचं तयार. असं तो काशीकडनं रामेश्वर सगळं करून आला, तरी ती एक होन तसंच त्याच्याजवळ नाही. आणि मग त्यानं काय करावं, त्याला म्हणजे हे तुकारामानं दिलेलं होतं. त्याला तुकारामाला मात्र जेवाय घरात मिळत नव्हतं, परंतु त्याला ते 1 रुपयाचं तो एक होन दिलेलं होतं. ते दररोज त्यानं कितीही खर्च केला तरी शेवटी एक पैसा त्यातला शिल्लक ठेव म्हणून सांगितलं होतं तुझ्या खिशात. मग तो तसा 1 रुपया खर्च ठेवायचा शिल्लक एक आणि तो शिल्लक ठेवत असताना त्याचं पुन्हा एक होन व्हायचं, आणि ते शेवटपर्यंत काय ते पैसे संपले नाही. इकडे तुकाराम मात्र जेवाय नोंद अशा अवस्थेत होता. पण त्याला ही अशी सिद्धी तुकारामाला प्राप्त झालेली होती. मग पुढे तो परत आला आणि काय केलं, त्यानं म्हटलं आता हे तुकारामाला परत द्यायचं नाही. कायम आपल्या घरात बायका पोरांनी फायदेशीर पडेल म्हणून त्यानं तुकारामाला दुसराच एक पैसा दिला आणि ते नाणं चोरलं. पुन्हा घरी जाऊन बघतोय तर ते नाणं कुठं बेपत्ता झालं. तर अशा तऱ्हेनं तुकाराम हे त्याला सिद्धी सगळ्या प्राप्त होत्या,
परंतु सिद्धी प्राप्त असल्या कारण तुकारामाच्या ते एकदा ते मोरया गोसावी म्हणून नाही अनगड शहा नावाचे पुण्याला एक फकीर होता. अनगड शहा भवानी पेठेत. तर तो फकीर जो होता तर एकदा तुकाराम महाराज तिकडे गेलते. तर ते रामेश्वर भटजी यांनी ते तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवायला लावले आणि अभंग पाण्यात बुडविल्यानंतर रामेश्वर भटजी तिकडे पुण्यामध्ये गेले आणि अनगड शहा नावाचा भवानी पेठेमध्ये अनगड शहा नावाचा एक फकीर होता. त्या फकीराचं तिथलं एक तळं होतं. त्या तळ्यामुळे आंघोळ केली आणि आंघोळ केली कोणी रामेश्वर भटजीनं आणि त्याच्या अंगाची कायली झाल्यामुळे रामेश्वर भटजी ज्ञानेश्वराकडे गेला आणि समाधीजवळ पाया पडायला लागला की माझ्या अंगाची कायली झाली, मला काहीतरी आराम पडावा. ज्ञानेश्वरानं स्वप्नात येऊन सांगितलं की तू तुकारामाकडे जा, तुकारामाचे अभंग तू पाण्यात बुडविलेत म्हणून हे असं तुझं झालंय. मग तुकारामाकडे गेला आणि तुकारामाकडे जाऊन त्याची जेव्हा माफी मागितली तेव्हा त्या रामेश्वर भटजीचं ते बरं झालं. मग तो रामेश्वर भटजी तुकारामाचा कायम शिष्यच झाला. रामेश्वर तुकारामाच्यावरती अभंग खेळले आहेत. तर तो अनगड शहा म्हणून जो पुण्यातला तो फकीर तो असा फिरत तिथे चिंचवडला मोरया गोसावी म्हणून गणपतीचा भक्त आहे. पुण्यामध्ये पुण्यापासून जवळ चिंचवड आहे. तर चिंचवडला आता मोरया गोसावी हा गणपतीचा भक्त आहे. तर अनगड शहा तिकडून आला, त्याने मोरया गोसावीच्या दारामध्ये पीठ मागितलं आणि ते पीठ कसं त्याच्यात त्या फकीराच्या हातात एक कटोरा असतोय, त्या कटोरात ते मागतात पीठ. तो पीठ मागितलं ते कटोरा तसाच राहिला, कटोरा काय भरला नाही त्याचा. मग तो अनगड शहा तुकारामाच्या दारात आला आणि तुकारामाच्या काय घरी नव्हते आणि त्याच्या दारात भिक्षा मागितली त्याला. तर तुकारामाची मुलगी होती ती भागू म्हणून, त्यांच्या 3 मुली होत्या की तिच्या 3 मुली होत्या, एक गंगा, भागीरथी आणि काशी. नावं तिने एकच, काशी, गंगा आणि भागीरथी. म्हणजे गंगा एकच नाव नदीचं, भागीरथी बी तिचंच नाव आणि काशी हे गाव अशा 3 मुली त्यांना होत्या. तर त्यातल्या एका मुलीला येऊन मूठभर पीठ, लहान मुली किती देणार, आणि ते पीठ भरल्यानंतर ते पीठ घातल्यानंतर त्याचा कटोरा असा सांडायला लागला सारखा वर उचलून तो जरा हे करतोय, दाबतोय तरी तो सांडायला लागला. अशी तुकारामाची होते. परंतु पीठ भाकरी खायला ते त्याने पीठ नव्हतं भाकरी करायला. पण एवढी त्यांना ईश्वराची प्राप्ती, ईश्वरानं त्याला सिद्धी प्राप्त करून त्याला तुकारामाला दिले होते. तर पुढे आता दुसरा अभंग आहे. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्ती मी भक्त आहे, मला मी भक्ती मार्गातला आहे, मी भक्त आहे, माझी भक्ती देवावर आहे असं सांगवायचा काही गरज नाही. जर तुझी भक्ती असेल तर तुझ्या अंगामध्ये की तुझ्या घरामध्ये शांती पाहिजे, शांतता पाहिजे, क्षमा पाहिजे, म्हणजे माफ करायचा, दुसऱ्याचे अपराध माफ करायची त्याच्या अंगात गुण पाहिजे. आणि दया पाहिजे की जो कोणीही हे असत तर प्रत्येक प्राणीमात्रावर दया करायची. असं असेल त्याला भक्तीचे वर्म कळाला असं समजायचं. अष्टमहासिद्धी ओळगती दारी, नवदती धुरी दवडता. अष्टमहासिद्धी अशा भक्ताच्या घरात वळगती म्हणजे लोळतात आणि किती दवडिता म्हणजे किती हाकलून लावल्या तरी घरातनं जात नाहीत.
तेथे दुष्ट गुण तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास जया माझी. तर अशा भक्ताच्या घरामध्ये दुष्ट असा वाईट गुण असा चुकून सुद्धा मिळत नाही. चैतन्याचा वास जया माझी, त्यांच्या अंगामध्ये चैतन्याचे वास करून असतं. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटती हळहळ त्रिगुणाची. जो संत आहे, साधू आहे, त्याचं चित्त हे कायम संतुष्ट असते आणि हळहळ वगैरे नाही त्याच्या मनात. आणि त्रिगुणाची, त्रिगुण म्हणजे रज तम सत्व, असे जे गुण आहे की तमगुण म्हणजे जो काही वाईट प्रवृत्तीचे गुण आहे. रजगुण म्हणजे सगळे संसार पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे असं गोळा करण्याची हाव असणारा रजगुण. आणि सत्वगुण म्हणजे चांगलं ईश्वरी सृष्टीचे सद्गुण, जे त्याला सत्वगुण म्हणतोय. हे त्रिगुण तुटती, मग ते सत्व नाही आणि तम नाही आणि कुठलाच नाही, ते तो सगळ्या गुणातीत तो मनुष्य असतो. तुका म्हणे येथे काय तो संदेह, आमचे गौरव आम्ही करू. तुकाराम महाराज म्हणतात, हे आमचे सांगणे म्हणजे मीच काही गौरव केल्यासारखे आहे. मी कशाला सांगू, माझा मी कशाला गौरव करू. पण हे आम्ही असं जे साधू संत ओळखायचं झालं तर ह्या खुणा आहेत. आता असत्य, असत्य सोरे दावी वरी तांबे तया पोठी, खरी याचे साठी विकूप आहे. खोटं मग खोटं आणि खरं हे दाखवतात. वर सोनं दाखवतात, सोन्याचा मुलामा दिलेला असतो आणि आत तांबा असते. खरी याच्यासाठी विकूप आहे, आणि खरं सोनं म्हणून ते विकतात. तांब्याला सोन्याचा, तांब्याच्या वस्तूला, पैशाला, दागिन्याला सोन्याचा मुलामा द्यायचा आणि खरं सोनं आहे म्हणून विकायचे. पारखी तो जाणे तयाचे जीवीचे, निवडी दोईचे वेगळ आले. परंतु जो पारख करणारा असतो तो ते तांब कोणतं आणि सोनं कोणतं ते ओळखतोय आणि हे खोटं नाणं म्हणून तो बाजूला काढून ठेवतोय. क्षीरा निरा कैसे होय एक पण, क्षीर म्हणजे दूध आणि निरा म्हणजे पाणी, ह्या दोघा एखादी कसं एक होईल. स्वादी तोची भिन्न भिन्न काढी. आपण चव जर चाखाय गेलं तर ते जे हे आहेत ना, ते कळतंय की हे पाणी मिसळलेलं आहे, या दुधामध्ये पाणी मिसळलेलं आहे, कळतंय. तुका म्हणे थिता नागवाला चिखोटा. तुकाराम म्हणजे फुकट, नागवाला म्हणजे हा फसला गेलेला आहे. अपमान मोठा पावी येईल, शेवटी याला अपमानच व्हावं लागेल. असं खोटं जर नाणं, हा जो खोटं असत्य करायला गेला, खोटं नाणं चालवायचा यानं प्रयत्न केला तर त्याला मोठा अपमानाला तोंड द्यावं लागेल. नया तो कैसा राग खोटे मग देखोनी. खोटं एखादं दिसल्यानंतर राग का त्याला येऊ नये. लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरूनी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लटकियाची म्हणजे खोट्याची, लबाडाची आम्ही स्तुती कधीही करणार नाही. लबाडाची स्तुती केली जाते अनेक वेळा. का तर आपल्या मनात काहीतरी इच्छा धरून केली जाते स्तुती, की तो मूर्ख आहे, तो लबाड आहे हे माहिती असलं सुद्धा आपण त्याची उगाच स्तुती करतो, कारण त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं असतं. पण तुकाराम महाराज, मी अशी कोणाची स्तुती करणार नाही. पुढचा अभंग आहे, असती कांटाळा हा नव्हे मत्सर. असती म्हणजे असत्य गोष्टीचा कंटाळा करणं, हा काय मत्सर नव्हे. मत्सर म्हणजे द्वेष नव्हे. एखादी असत्य गोष्ट आहे म्हणून आम्ही ती धिक्कारतो, की आम्ही तुमचा मत्सर करत नाही, तुम्हाला आम्ही द्वेष तुमचा करीत नाही. असती कांटाळा हा नव्हे मत्सर, ब्रह्म ते विकार विरहित. ब्रह्म जे आहे
त्याला विकार 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 नाही ब्रह्माला. ब्रह्म एक विकार विरहित असं ब्रह्म आहे. तरी म्हणा त्याग प्रतिपादलासे, तरी म्हणा त्याग प्रतिपादलासे, अनादी हा असे वैराकार. की खोट्याचा त्याग आचरणाचा मार्ग आहे. खऱ्याचा स्वीकार आणि खोट्याचा त्याग हा आचरणाचा मार्ग आहे. आणि खऱ्या खोट्यामध्ये द्वंद्व वैर हे अनादी कालापासून आहे. की अनाद ह्या काल वैराकार. प्रत्येक काळामध्ये रामायण काळामध्ये राम आणि रावण असत्यने सत्य सगळं चाललं आहे. कौरव आणि पांडव. आणि आज सुद्धा जगामध्ये प्रत्येक ठिकाणी सत्य आणि असत्य यांचाच झगडा आहे. वैराकार हे कायमच असते. शिजले हिरवे एका नावे धान्य, सेवनापे भिन्न निवडे ते. शिजलेलं धान्य आणि कच्चं राहिलेलं हिरवं राहिलेलं धान्य हे जेवताना समजून येते. आणि जेवताना त्याचा निवड करता येते. शिजलेलं कोणतं आणि कच्चं कोणतं आहे त्याचे. तुका म्हणे भूती साक्ष नारायण, अवगुणी दंडन पूजा गुणी पूजा. तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक भूतामध्ये नारायण आहे, प्रत्येकामध्ये नारायण आहे. परंतु अवगुणी माणसामध्ये काय नाही. काय तो नारायण अवगुणी माणसात जरी नारायण असला तर त्याला दंडनच केलं पाहिजे. त्याला तो नारायण म्हणून पाया पडता उपयोगी नाही. आणि गुणी पूजा, गुणवान माणसं आहेत त्यांची पूजा केली पाहिजे. सगळ्या भूतात नारायण आहे म्हणून पाया पडून चालत नाही. की अवगुणी जर लोक असतील तर त्यांना दंडन केलं पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे. आणि गुणी लोक असतील तर त्यांची पूजा केली पाहिजे. अनुभवे वदे वाणी अंतर्ध्यानी आपुले, कैची चिका दुधा चवी जरी दावी पांढरे. जाती ऐसे दावी रंग बहु जग या नावे. तुका म्हणे खाद्य होत ते ढुंगा भोवते आपुलिया. अनुभव आणि ज्ञानाने समृद्ध आहे तो. जे बोलतो ते इतरांच्या बोलण्याहून भिन्न असते. अनुभवे वदे वाणी अंतर्ध्यानी आपुले. ते इतरांच्यापेक्षा तो अनुभवाने बोलतो ते बरोबर, ते त्याचं इतरांच्यापेक्षा वेगळं असतंय, परंतु ते खरं असते. तर अनुभवाने बोललेलं हे दूध जे आहे, दूध ही पांढरं असते. आणि चीक जर झाडाचा काढला तोही पांढरा असते. तर चीक कोणता आणि दूध कोणतं हे कळतं. तसं अनुभवानं बोलणारा ह्या दुधासारखा असते. ज्याला अनुभव न बोलता तो चिकासारखा, म्हणजे असत्य हीनपणाचं बोलत असतो. जाती ऐसा दावी रंग बहु जग या नावे. प्रत्येक विविध जातीचा रंग निराळा असतो आणि ते सर्वांना मिळून जग म्हटले जाते. प्रत्येक जातीचा सगळं मिळून जग असते, पण प्रत्येक जातीचा रंग हा वेगळा वेगळा असतो. तुका म्हणे खद्योत ते ढुंगा भोवते आपुलिया. खद्योत म्हणजे काजवा मगाशी सांगितलेला. त्याचं ढुंगणाजवळ तेवढं उजेड असतो, म्हणून तो ढुंगाजवळ उजेड असतो, परंतु ते सगळं खोटंच असतं. हे सगळं असत्याचं वर्णन चाललंय. खोल ओले पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. असत्याने सत्य. जे धान्य जर पेरायचं झालं, कुरीने पेरतो आपण, टोकनतो भात, टोकनतो बाकीचं धान्य टोकनतो, पण जे खोल ओलीला पडतं तर तेच उगवून येतं. आणि उथळ जर वरच्या वर जर हे केलं तर ते फुकट ते काय उगवत नाही.
तेव्हा असत्य गोष्टी केल्या तर त्याचा उपयोग होत नाही असं सांगायचं तुकाराम महाराजांना. लटक्याचे आम्ही नाही साठे करी, तिथे घाली भरी पदरीचे. तो म्हणतो की आम्ही लटक्याचे साठेकरी नाही. साठेकरी म्हणजे बदलाबदली खोटं देऊन खरं घेणारा असे आम्ही वाटेकरी नाही. त्याचे बदलाबदली करून घेणारे आम्ही नाही. साठेकरी, साठ करणं म्हणजे अदलाबदल करणं. तिथे म्हणजे फुकट, व्यर्थ. घाली भरी पदरीचे, की पदर्थ दौडून बसायचं आणि लटकं जे आहे ते आम्ही घ्यायचं, असत्य घ्यायचं असे आम्ही नाही. कोणा इह लोकी पाहिजे पसारा, दंभ पोट भरा याचे चाडे. तुकाराम महाराज म्हणतोय आम्हाला कुठं पसारा वाढवायचा आहे इह लोकांमध्ये, आणि कुठे आम्हाला दंभ म्हणजे ढोंग, पोट पोसायसाठी काय ते ढोंग करायचं. मी साधू आहे, मी अमुक आहे, प्रत्येकजण ढोंग करतो तसं. तर आम्हाला काय पोट पोसायसाठी कुठे ढोंग करायचं नाही. आणि आम्ही काय हा नाही ते पसारा आम्ही काय वाढवणार नाही. तुका म्हणे कशी अगी जे उत्तरे, तेच येथे सरे जाती शुद्ध. तुकाराम महाराज म्हणतात तावून सालूकून सुलाखून जे सोनं आगीत टाकून जे बाहेर पडतं ते खरं असतं, आणि बाकीचे जे आहे ते खोटं असते, जळून जातं ते 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 खोटं असतं. सत्या माप वाढे, गबाळाची चाली खोडे. सत्य जर मार्गाने गेलं तर आपलं माप वाढतच जातं. सत्या माप वाढे, गबाळाची चाली खोडे. गबाळ जे आहे सत्याची मोजदार केली तर त्यात सतत वाढ होत असते, आणि जे असत्य आहे ते केर कचऱ्यासारखे वाया जाते. गबाळ म्हणजे केर कचरा. उतरे ते कळे कसी, विखरोनी सर्व देशी. उतर कस ज्याला लावला जातो ते त्या सोन्याला जर कस लावला, ते खरं आहे असं समजलं, सत्य सोनं आहे असं समजलं तर ते सगळ्या देशोदेशी विकलं जाते. तसं सत्य माणसाला जर कसोटी लावली आणि तो सत्य जर दिसून आला, त्याचं देशोदेशी त्याला सन्मान मिळतो. घरामध्ये राजा नवे हो का पाठपूजा. आपण आपल्या घरात बसायचं पाठावर आणि मी राजा आहे म्हणून फिरायचं. काय उपयोग राजा? ती पाठावर बसून पूजा करून घ्यायची मी राजा आहे, त्याचा काय उपयोग नाही. तुकाराम महाराज होता. तुका म्हणे साचे रूप ते दर्पणाचे. तुकाराम महाराज म्हणतात आरशात दिसणारे रूप हे खरे म्हणता येणार नाही. ते प्रतिबिंब असते, बिंब हे खरे असते. बिंब आणि प्रतिबिंब, आरशात जे दिसतं ते प्रतिबिंब असतं, आणि बिंब कोणतं तर आपला जर चेहरा असतो स्वतःचा ते बिंब म्हणायचं, आणि आरशात दिसतं ते प्रतिबिंब म्हणायचं. तर प्रतिबिंब आणि बिंब ह्याच्यात फरक आहे. त्या आरशातलं खोटं असते, आणि बिंब जे स्वतःचं असते ते तोंड असते ते खरं असते. पुढचा अभंग आहे. लटक्याचे आवंथणे जेविलिया साच, काय त्या विश्वास तोची खरा. लटक्या एखाद्यानं आवत नाही त्याला जेवायला या, परंतु जो माणूस लबाड असला तर त्याच्या घरी जाऊन जेवल्यानंतर खरोखर जेवाय ते काय फसवाफसवी करते. लटक्याचे आवंतणे जेविलिया साच, काय त्या विश्वास तोची खरा. त्याच्यावर कशाला विश्वास ठेवायचा? तो जेवायला बोलवतो पण जेवण मिळेल काय खरं नाही. कोल्हाटिनी लागे आकाशी खेळत, ते काय पावत अमर पद. कोल्हाटिनी, पण आपण आकाशात असं ढग जेव्हा येतात तर असं आपण जर हे आकाशासारखं बघित बसलो तर वेगळे हे दिसतंय,
वेगवेगळे माणूस दिसतोय, डोंगर दिसतोय, शिंग दिसतोय, वाघ दिसतोय, असे ते खेळते. त्याला कोल्हाटणी म्हणतात. तर ते कोल्हाटणी लागे आकाशी खेळत, आकाशात अशा तऱ्हेचे वेगवेगळे चित्र दिसतात. ते काय पावत अमरपद, ते काय अमरपद पावतात काय, ते एक 5-5, 10-10 मिनिटाला ते बदलून जातात. मोठाच्या मोठा माणूस सुद्धा आकाशात त्या ढगातून दिसतोय, पण थोड्या वेळात तो अमरपद पावत नाही, थोड्या वेळात तो नष्ट बदलतो. जळमंडपाचे घोडे राऊत नाचती, ते काय तडवती युद्धा लागी. आकाशातील जळमंडपाचे घोडे, तर ते आकाशामध्ये ते ढग जे आहेत ना, हे ढगामध्ये जळमंडपाचे घोडे राऊत, घोडे दिसतात. राऊत म्हणजे घोड्यावर बसणारा जो मनुष्य असतो तर त्याला राऊत म्हणतात. आपल्या गावात आहेत ते असे म्हणत नाही. ते घोड्यावर जे घोड्यावर बसलेले ते राऊत. ते काय तडवती युद्धा लागी, तर ते जे आकाशातले जे ते घोड्यावर ते काय युद्ध करतात काय नाही, ते आकाशात दिसत असतात. तुका म्हणे ते तैसे मतवादी यांचे झिरे, दिसे लाजिरवाणे बोलताची. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तत्वज्ञान सांगणारे लोक असतात. तत्वज्ञान प्रत्यक्षात काहीच उपयोग नाही त्यांचा, लटक्यासारखं नुसतं तत्वज्ञान तेवढं सांगायचं. काय उपयोग त्या तत्वज्ञानाचा. पुढे एक म्हटलंय, नामादित्याचे झाड त्याचा न पडे उजेड. सूर्यफूल म्हटलंय. सूर्यफुलाचं झाड असते, ते सूर्यफुलाचं इथं आणून झाड लावलं त्याचा का उजेड पडतोय काय. नामादित्याचे झाड त्याचा न पडे उजेड, शिलंगणीचे सोने त्याची गहाण ठेवी कोण. शिलंगणामध्ये सोनं जास्त आहे, ते कोण गहाण नोट ठेवून काय तेव्हा कोण पैसे देते काय नाही. आता पुढे सत्य म्हटलेलं आहे. किती वाजले? 9 वाजले. 9 वाजून 10 मिनिटं. हा, 9 वाजून 10 मिनिटं. थांबूया. थांबे. थांबूया.